Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि येत्या 26 तारखेला मतदान होणार आहे। मात्र युवा पिढींना काय वाटतं, कोण प्रश्न सोडवू शकतं आणि युवांचे प्रश्न कोण मांडणार आणि मतदान कोणाला करणार, ह्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊयात। आपण सध्या युवकांमध्ये आहोत आणि इथं ही संपूर्ण जी युवा थडी आहे ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी युवा थडी आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचे प्रश्न काय आहेत, आतापर्यंत कुठली प्रश्न आहेत ती सोडवली गेली नाहीत आणि प्रामुख्याने कुठल्या सरकारनं या प्रश्नावरती विचार करायला हवा, या सगळ्यांसंदर्भात आपण चर्चा करूयात। मला सांगा, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत गेली अनेक वर्ष, आतापर्यंत कुठले प्रश्न आहेत जे युवकांचे सुटले नाहीत, ते सोडवायला प्रामुख्याने सरकारनं मदत करायला हवी होती? सर, मी 10 वर्ष झाली तयारी करतो, पोलीस भरती करतो, MPSC करतो, सर्वच करतो। पण मुळात 10 वर्ष झाले बीजेपी सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये सुद्धा आहे। सरकार काय म्हणते की मी राज्यामध्ये आल्याच्या नंतर एवढे काम करीन, केंद्रामध्ये आल्यावर एवढे काम करीन, पण आमच्या विद्यार्थ्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही। यावर्षी 75,000 जागा काढल्या म्हणल्या, आपल्या तलाट्यामध्ये पूर्ण घोळ आहे, सगळ्या परीक्षामध्ये काय ना काहीतरी घोळ आहे। आणि यावर्षी जी 18,000ची पोलीस भरती काढली त्याच्यामध्ये बी थोडा घोळच आहे। आणि आता 17,000ची भरती काढली तर हे दोन महिने झाले त्यांचे फॉर्म चालू केलेत आणि फॉर्म चालू केले। SCBCचं आरक्षण त्याने 10% दिलं, पण ते वास्तवात त्याचा काही फायदा नाही। मुळात ते प्रमाणपत्रच भेटायचं झालं। आणि जे आज विद्यार्थी आहेत घायबर आहेत, ते सर्व विद्यार्थ्यांनी बाकीच्या कास्टमध्ये फॉर्म भरलेत, पण SCBCचे जे विद्यार्थी आहेत फॉर्म भरायला भ्यायलेत, ज्याचं वय बसते ते ओपन मध्ये फॉर्म भरायला, आणि आज जे ओपन मध्ये फॉर्म भरायला ते आणि उद्या जर आरक्षण भेटलं तर त्याला डबल फॉर्म भरायचा चान्स भेटणार आहे का? नाही भेटणार। मग त्यांना ओपन मध्ये फॉर्म ठेवायचा का? म्हणजे हा जे मुद्दा आहे हा सरकारला समजणार नाही, हा विद्यार्थ्याला समजणार आहे। तर मग हे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्या पाहिजे। आणि त्यानं काय सांगलं होतं की आम्ही जे विद्यार्थीचं वय संपणार आहे त्याचं वय वाढून देऊ म्हणून। तर 2 वर्षाचे कोरोनाच्या काळामध्ये जे वय वाढलं, डिसेंबरमध्ये जी भरती काढायची त्यांनी डिसेंबरमध्ये भरती काढली नाही, आणि नंतर आता मार्चमध्ये भरती काढली, आणि मार्चमध्ये भरती काढून सुद्धा त्याचं आरक्षणाबद्दल काही हे नाही। म्हणून आम्हाला याच्याबद्दल बोलायचं। प्रामुख्यानं नोकऱ्यांमध्ये जो आहे तो भ्रष्टाचार होतो असा आरोप केलाय। गेली 5 वर्ष झाली आपण पाहतोय, कोरोना झाला, सत्तांतर न झालीत, सरकार पडलीत, युत्या तुटल्यात, या सगळ्यामध्ये युवकांचं किती नुकसान झालं? युवकांचं खास नुकसान म्हणजे सरकार आता फक्त त्यांच्या कामापुरतच, आता कोणी निवडून आलं, समजा नगरसेवक झालं, तो नगराध्यक्ष होतो, तो जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, त्यानंतर तो आमदार होतो, खासदार होतो, यामध्ये त्यांचं सगळं चालू आहे। विद्यार्थ्याकडे कोणाचंही लक्ष नाही, खास म्हणजे विद्यार्थ्याकडे लक्षच नाही। आणि पहिली गोष्ट ही मराठा आरक्षणावर आहे, मराठा आरक्षण हे भेटलं पण त्याचा अजून कोणालाही लाभ होईना, कारण SCBC कास्ट आहे ती आतापर्यंत कोणत्याच मुलाला भेटली नाही। ज्या एखाद्या 2 मुलाला भेटली असेल त्यांचा फायदा आहे, ज्यांना भेटली नाही त्यांना काय करावं? आता फॉर्मची तारीख फक्त 2 दिवस राहिलेली, त्यामुळे सरकारला हीच विनंती आहे की SCBCचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडलाच, मात्र आरक्षण जे आहे ते राज्यापुरतं मर्यादित आहे। सरकारने ह्यासाठी काय वेगळी पावलं उचलावी जेणेकरून मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांना फायदा होईल? सरकारनं पावलं उचलावे म्हणजे सगळ्यात पहिले केंद्र सरकारने या आरक्षणाकडे लक्ष द्यावे। केंद्र सरकार जेव्हा या आरक्षणाकडे लक्ष देईल तेव्हा ते आरक्षण लागू होईल आणि लवकरात लवकर हे मुलापर्यंत पोहोचेल। कारण हे आता हे ऑफिसर लोक हे सगळे निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत आणि हे आरक्षणाकडे कोणी लक्ष देईन, सगळे लोकसभाकडे लक्ष द्यायला लागले, कोण निवडून सगळे म्हणजे वरून दबाव आणला त्याला की बुवा तुम्ही लोकसभेचेच काम। प्रामुख्यानं कुठलं सरकार प्रश्न सोडवलं असं वाटतंय? आता कुठलं सरकार नाही, आमचा कोणत्याच सरकारवर भरोसा राहिलेला नाही, कारण 70 वर्ष काँग्रेसनं चालवलं ते त्यांच्याच कामात। आता भाजप असं आहे की ते ईडीच लावा लागले, जे नेता समजा नेमकं काम चांगलं करायला त्याला ईडी लावा लागले आणि त्याच्या पक्षात ओढून घ्यायला लागलं। प्रामुख्यानं दबाव तंत्राचा वापर केलाय असं तुझं मत आहे। काय वाटतंय एकंदरीत जे काही सरकार सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, आता निवडणुका येतात, मूड ऑफ नेशन युवकांचा कुणीकडे असेल? भाजप मधले हे सरकार असं झालं की जसं जर्मनीमध्ये होतं हिटलर, त्याप्रमाणे हिटलरला कोणीही विरोधक नव्हतं, त्याप्रमाणे महाराष्ट्रात व भारतात त्यांना कोणीही विरोधक नाही। मला असं वाटते की विरोधक आहे का नाही, आता आपल्या यांना विरोधी पक्षनेता होणारच का नाही काय माहित। यांचे जे प्रश्न आहेत, आपले जे प्रश्न आहेत यांना कोणी मांडणार आहे का नाही, कारण विरोधी पक्षनेताच होणार नाही। कुठले प्रश्न आहेत प्रामुख्यानं सोडवले गेले नाहीत सरकार? पहिले भरती कंटिन्यू व्हायला पाहिजेत, पहिला प्रश्न। SCBC साठी आता SCBC साठी एक मोठा प्रश्न, 2 दिवस राहिले, आता ज्यांनी कशाला राहिलं?
2 दिवस पोलीस भरतीच्या फॉर्म भरासाठी राहिलेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांनी जुगाड लावून हे करून ज्याच्या ओळखी येत 1% विद्यार्थ्यांनी SCBC ची कास्ट काढलेली आहे, हे प्रामाणिकपणे. आणि आता जर 2000 फॉर्म सध्या 2000 जागा मराठासाठी आहेत, त्या पोरांनी जर 10,000 पोरांनी फॉर्म काढली तर त्या पोरांनी जर फॉर्म भरले तर ते 100% लागून झाले. आमच्या 95% पोरायचं करायचं काय, हे मोठा प्रश्न आहे. ते कोर्टात अडकून धरणार का, हे आम्हाला मोठा प्रश्न आहे. प्रामुख्याने आरक्षणाचा प्रश्न मांडला जातोय, मात्र गेली 5 वर्ष कुठली कामं जी आहेत सरकारनं करायला पाहिजे होती आणि झाली नाहीत असं वाटतंय. आमचा मुद्दा कोणत्याच पक्षाकडे नाही. जी सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू शकते ती सरकार आपली. जो मेन मुद्दा SCBCचा आहे तो लवकरात लवकर त्याचा ठाम निर्णय, काहीतरी निर्णय लावावा. कारण फॉर्मची डेट लास्ट तारीख 15 आहे, ते फॉर्मची डेट वाढून मिळावी, बस हाच मुद्दा आहे. तुम्ही सगळेजण जे आहेत हिंगोली लोकसभेमधले आहेत, बरोबर आहे. आता जी काही उमेदवार रिंगणामध्ये आहेत, काय वाटतं यांच्याकडे बघून विकास होईल का? सर, आम्हाला सर्वात मेन म्हणजे मुद्दा सांगायचा, आम्हाला आरक्षण काही घेणं नाहीये आपल्या याच्या काय म्हणतात इलेक्शनवर. आमचा सर्वात मेन मुद्दा सांगायचा सर, आम्हाला सरकारपर्यंत हे महत्वाचं पोहोचत आहे. मात्र मित्र हे बघ, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतदान हा आत्मा आहे. आम्ही मतदान 100% करणार, 100% करणार. पण त्याच्या अगोदर आमचं विद्यार्थ्याचं काय बाबा, सध्याच्या परिस्थिती चालवली आहे की सध्या मुद्दा हे निघलेला आहे की भरतीचे फक्त 2-4 दिवस राहिले आणि एवढं होऊन सुद्धा आमच्या हातामध्ये कागदपत्र नाही. आणि मेन म्हणजे प्रश्न याच्याकडे कोणी पाहायला ध्यान सुद्धा देणं. फक्त सरकार वाटते ध्यान देईल, कुठलं सरकार अपेक्षित? सध्या आता BJPचं ते त्यांचं कर्तव्य आहे. सध्या आता ते राज्य त्यांचं आहे ना, तर त्यांचं कर्तव्य आहे. आमचा मेन महत्वाचा मुद्दा काय, आमचं SCBCचं आरक्षण. राज्य सरकार म्हणते आम्ही आदेश राज्य तुम्हाला 10% आरक्षण दिलेले आहे, आम्ही लागू केलेले आहे. पण जेच आम्ही आरक्षण आता कास्ट काढायचं तहसीलमध्ये ऑफिसर म्हणतात आमच्यावर काय आलेच नाही, आम्ही तुम्हाला देऊ कसं. आणि एवढं करून बी काही काय जिल्ह्यामध्ये नवीन 2014 नुसार कास्ट निघाले, पण ती व्हॅलिड नाही. सरकार म्हणते आम्ही, कारण ते आरक्षण रद्द झालेले. अपेक्षित धोरणं कुठली करायला पाहिजे ज्यामध्ये युवकांचे, बेरोजगारांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सुटतील? सुटतील म्हणजे आता एकमेव अशी नोकरी आहे जी मी स्वतः करतोय, आर्मी भरती म्हणजे अग्निवीर, जे त्याचं आता नाव ठेवण्यात आलंय. अग्निवीरचं काय झालंय, 4 वर्ष करायचे, 4 वर्षानंतर तो जे देशसेवा करून मुलगा आलाय त्यांनी 4 वर्षानंतर करायचं काय, हे सर्वात मोठा मुद्दा. जर अग्निवीर कॉन्स्टेबल साठी ठेवली तर ऑफिसर पदासाठी काऊन नाही ठेवली, हे सर्वात मोठं प्रश्न आहे. जे शहीद झाले, जे अग्निवीर शहीद झालेला आहे ते नंतर त्यांचे वडील, त्यांचे घरचे, त्यांचे मुलं काय करतात, काय खातात, कोठे फिरतात, त्यांचा काय विचार सरकार करत आहे का अजून, हे सर्वात मोठा मुद्दा आहे. मी स्वतः आता अग्निवीर करतोय, तर 4 वर्ष ड्युटी करून नंतर काय, त्याच्यावर उपाय काय काढलाय, बस याचा निर्णय घ्यावा सरकारने. राहिला मी बंजारा समाजाचा आहे. प्रामुख्यानं काय करायला पाहिजे होतं सरकारनं? सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे अग्निवीरचा. कारण की जिथं मुलं 100% मुलं अग्निवीरची तयारी करत आहे, आता तिथं 25 ते 20% मुलं तिकडे जात आहेत त्या रुटीनला. प्रामुख्यानं कोण, सगळी जी काही युवकांची प्रश्न आहेत, तुम्ही अभ्यास करतायत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, प्रामुख्यानं कोण प्रश्न सोडवला असं वाटतंय? मनातला राजा तर आता सरकारवर भरोसा राहिलाच नाही पहिली गोष्ट. कारण की इतकी अडचण विद्यार्थ्यांवर, बेरोजगारीची इतकी अडचण आली आहे सध्या की कोणतं सरकार असा प्रश्न सुटवेल असं काही वाटत नाही. कारण की यावर्षी आम्ही सगळे नोटाचंच बटन दाबणार आहे. तर बघा, हे प्रचंड लोकशाहीला मारक असं वक्तव्य आहे की आम्ही नोटाचं बटन दाबू, म्हणजे एकंदरीतच विश्वास नाही राहिलाय का? नाही, सरकारवर तर आमचा कसा विश्वास राहिला आता. सरकारवर आम्ही कधीच भरोसा ठेवणार नाही. BJP असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणताही पक्ष असो. प्रश्न सोडवली जात नाहीत. नाही, चुकून नाही, प्रश्न वगैरे काही नाही. त्याचं फक्त ईडी लावणे, सरकार या सरकारमध्ये त्या सरकारमध्ये ओढाओढ करणे, यातच गुंतलेलं आहे सध्या तरी. काय वाटते तुला, कोण प्रश्न सोडवेल? कारण शेवटी लोकशाही आहे आणि त्यामध्ये कोणाला तरी आपल्याला जो आहे बहुमत द्यावं लागेल आणि सरकार बनेल. सरकार आता ज्याचं बनणार आहे ते तर बनणार आहे, त्यात काय वाद नाही. पण आमचा तर कोणत्याच सरकारवर भरोसा नाही राहिला. कारण की सध्या हे मुलं बघताय तुम्ही किती बेरोजगार आहेत. सध्या भारतात 83% बेरोजगारी आहे इतर देशापरता. यावर तरुणावर काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे असं सरकारनं मला वाटतंय. काय वाटतं आता हिंगोलीचं आपण जर बघितलं गणित, तर हिंगोलीमध्ये एकूण जी काही उमेदवार आहेत त्याबद्दल तुझं वैयक्तिक काय मत आहे? माझं आता वैयक्तिक मत तर आहे, तर मी तर नोटालाच मतदान करणार आहे. ते उमेदवार कोणीतरी उभे राहावं. आता तानाजीराव मुटकुळे आहेत आमचे उमेदवार, संतोष बांगर येतं, यांच्यापैकी आता आमची बाजू कोणी मांडली नाही ना, तर यांना आम्ही मतदान करू शकत नाही. काहीच घेणं देणं नाही आम्हाला याच्याशी. आम्ही सरळ नोटाला मतदान करणार.
जरांगे पाटलांनी सांगितलं होतं अपक्ष उमेदवार उभा करायचा, ते मराठ्यात अंतर्गत वाद व्हायला लागला, त्यामुळं तो मुद्दा पण आम्ही असं बाजूला सरकलेला आहे. तर आता सध्या आम्ही त्याच्यावर काही तेवढं लक्ष देत नाही, नोटावरच मतदान करणार. बाकी कुठलाही लोकप्रतिनिधी आमचे प्रश्न सोडवत नाही असा आरोप होतोय, काय वाटतं तुला? आम्हाला प्रतिनिधी पाहिजेत खरा म्हणजे शेतकऱ्याचे आणि विद्यार्थ्यांचे तसेच महिलांचे प्रश्न सोडवणारा असा आम्हाला उमेदवार पाहिजेत. पण या सद्यस्थितीला कोणताच सरकारचा उमेदवार आम्हाला तसा मिळत नाही की जो हे प्रश्न सोडवेल. सर्व आपले तव्यावर पोळ्या भाजत आहेत, याच्या आयत्या वेळात समजा ते म्हणतात ना, तसं करत आहे, तसं चालू आहे. पण सध्या इलेक्शन आहे ना, तर आता जे काही वचननामे पक्षांकडून जाहीर झालेले आहेत, काय वाटतंय की त्या वचननाम्यामध्ये काय असायला हवं होतं? कुठलाही पक्ष असो जो तुमचे प्रश्न सोडवेल. नाही, वचननामे तर ते कोणी वचन देऊ शकते, काही पण वचन. बोलायला काय झालं, ते करून दाखवायला मेन आहे. करून दाखवायला पाहिजे सरकारने. त्याने करून दाखवत तर आम्ही मग सरकारचं हे करू ना, पाठीमागे राहू. पण सरकार तसं करत नाही. सरकार ते त्यांचं जे करायचं तेच चालतंय. समजा त्यांचे हे तिकडचं एकदा जाते मुख्यमंत्री, एकदा फडणवीस होते, एकदा मुख्यमंत्री हे होते, उपमुख्यमंत्री बातच बदलतात. आम्हाला असा पाहिजे प्रतिनिधी, ते सर्व प्रश्न सोडत, शेतकऱ्याचे हो, विद्यार्थ्यांचे हो. सध्या SCBCचं वातावरण आहे. फॉर्मेट नवीन येणार आहे म्हणत आहे, जुन्या फॉर्मेट मध्ये कास्ट देत आहेत, ते चालत नाहीये. कोणाला कॉन्टॅक्ट आम्ही कोणाला करावं हे कळत नाही आम्हाला. आम्ही लोकप्रतिनिधी जवळ गेलतो आम्ही बऱ्याच, ते आमचे वरचे प्रश्न मांडत नाहीत. ते म्हणत आहेत सध्या इलेक्शनचं काम चालू आहे, आम्हाला त्याच्यात आम्ही बिझी आहे, ते वरती कॉन्टॅक्ट करत नाहीत. तर आम्ही मुलांनी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असं आमचं म्हणणं आले. तर एकंदरीतच हे युवा थडीचे मतदार आहेत आणि एकूणच त्यांनी संपूर्ण नेत्यांवरती जो आहे तो आपला नाराजी व्यक्त केली आहे. आमचे प्रश्न सोडवणारा नेता असावा, मात्र ह्यामध्ये एकही नेता दिसत नाही असं जे आहे ते युवकांनी सांगितलेलं आहे. येत्या 26 तारखेला मतदान आहे आणि 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र सरकार कोणाचं येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह मी ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.